महाराष्ट्र सरकार ने किसानों को 2 लाख रुपए तक की कर्ज माफी दी है। यह एक ऐतिहासिक कदम है। किसानों को प्रतिवर्ष प्रोत्साहन अनुदान के रूप में बोनस दिया जाता है। इस वर्ष इसकी घोषणा अब तक नहीं हुई है, लेकिन इसके लिए शासन के स्तर पर प्रक्रिया जारी है और निश्चित रूप से महायुति सरकार की ओर से धान उत्पादक किसानों को बोनस दिया जाएगा। यह जानकारी सांसद प्रफुल्ल पटेल ने 21 अगस्त को अपने निवास स्थान पर आयोजित पत्र परिषद में दी। केंद्रीय मंत्रिमंडल में शामिल किए जाने से संबंधित एक सवाल के जवाब में पटेल ने कहा कि यह बात केंद्र में प्रधानमंत्री एवं राज्य के मुख्यमंत्री के अधिकार क्षेत्र में आती है, इसलिए इस तरह के काल्पनिक सवालों का उनके पास कोई जवाब नहीं है। पत्र परिषद में सांसद राजेंद्र जैन भी उपस्थित रहे। पार्लमेंट स्टँडिंग कमिटीवर त्यामुळे अनेक प्रश्न आपले रेल्वेचे जे आजचे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सगळ्याच विषयांचे विदर्भातले काय असतील ते सगळे प्रश्न आता तिथे रेल्वे कमिटीमध्ये मांडणार आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा आहे गोंदियामध्ये जे मालधक्का आहे, मालधक्का मुळशीत ते शहराच्या मध्ये आहे। हजारो ट्रक आठवड्याला ते तिथे चाहे आपल्या धानाची असो, चावलची असो किंवा कुठल्याही इतर जे काही वस्तू आहे ते शहराच्या मधून ते हवाली करून आणि ते ट्रक्समध्ये जाते। त्यामध्ये आपल्याला मला माहीत आहे किती विद्यार्थ्यांचा प्रश्न त्या रस्त्याच्या आजूबाजूला आहे। हजारो विद्यार्थी किती शाळांमध्ये जायला आहे तुम्हाला बघायला आहे, किती व्यावसायिक आहे, किती नागरिक आहेत ते ज्यांना तिथे जावं लागते, सगळ्यांना धोका होता कामा नये म्हणून ते गुड शेड आता इथून गिरडामार्ग ते प्रस्तावित झाला आणि त्याची आता पुढची प्रोसेस चालू केलेली आहे। हे आता आम्ही पाठपुरावा करून ते गुड शेड सुद्धा गोंदिया ते गिरडामार्ग तिथे हलवण्याच्या आमच्या प्रोसेस चालू आहे। गोंदियामध्ये तुम्हाला माहिती आहे मोदीच्या जवळ काही लोकांनी आंदोलन केलं, नागरिकांनी ते रोड अंडरब्रिज बनत होता ते आम्हाला नको आहे, ते काम आम्ही थांबवलं। आता तिथे आरोपी कसा बनवायचा त्याच्यासाठी प्रोसेस चालू आहे। ते आता टेक्निकल अडचण आहे, तुम्हाला माहिती आहे फार जागा कमी आहे दुसऱ्याकडे या बाजूला ठीक आहे उद्या ते ब्रिजवर पोहोचणं रेल्वेच्या पलीकडे एकदम टी पॉईंट सारखा आहे आणि प्लान धडा आहे सगळं आहे, पण ते कसं बसवायचं त्याच्या टेक्निकल अभ्यास होऊन त्याच्यात निर्णय होणार आहे। पण तत्पुरता जे रोगांचे प्रॉब्लेम होतात ते आम्ही सॉल्व्ह केले। तिसरं आता पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये उशिरा सुरू झाला, पण पाऊस कधी कधी गेला आणि सगळ्या वेगळ्या आपल्या ट्रान्सप्लांटेशन पॅनिंग आता पूर्ण झालेलं आहे। आणि बऱ्याच ठिकाणी आता आजपर्यंत पावसाचा काही अभाव असा फार काही वाटत नाही। स्टोरेज पण आपल्या जे काही भरण आहे त्यामध्ये ठीकठाक आहे। अजून पावसाची आपल्या आधी अंदाज आहे उद्या काही दिवस अजून पावसाला ते एक महिना राहिला आहे म्हणून आपल्याला अपेक्षा आहे की समाधानकारक पाऊस या वर्षी होऊ शकतो। तरी देखील सुरुवातीला त्यामुळे आज 15 दिवसामध्ये शेतीचे काम केला उशीर झाले। सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली, ते राजेंद्र गोंदिया बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण मला माहिती दिली की सरकारने लोकांकडे कर्जमाफी केली, ते लोकांना माझ्या मदत झालेली आहे। त्यामध्ये पैसे सरकारने त्या म्हणजे मामाकडून दिलेले आहेत, तर त्यामध्ये फार मोठा काम आहे। ते काही लहान काम नाही, ते काम अतिशय चांगलं सरकारने करून दिलेलं आहे। आणि सोबत धनाच्या मुलं लोक अनेक वेळा विचारत असतात जरूर मुलांच्या विषयी कुठे अडचण नाही थोडी एक होती हे सगळे एक प्रोसेस आपण आता 2-2 लाख रुपये मागणी झाली आहे। सरकारच्या थोडा पुढे मागे होण्याची शक्यता होती। आता अजून 15 महिन्यामध्ये प्रश्न सॉल्व्ह होत नाही। सरकार आपल्या बाजूला आहे, अनुकूल आहे, मदत करत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी थोडा समाधान ठेवलं पाहिजे की हे काम लवकरात लवकर होईल।